बाबू बाबू लोलू नाही ना बाबू. त्या कमल्या वाहनाची गेली कुकडे गेली काय माहिती. तो समाज शोक दिसून नाही राहिला. कोण्या कोपऱ्यात दबला तो लोलू बाबू मा गोंद्या लोलू नाही ले बाबू. लोलू नाही ना येते ना मम्मी येते ना. लोलू नाही ना बाबा. ओ बाबू लोलू नाही ना. बुढे बा ते लेकरू काही लढायचं थांबत नाही बापा. आता ते लेकराला लागेला भूक आणि त्या भुकीसाठी आता तुम्हाला दुधाची व्यवस्था करणं आहे. ती बुढी तर काही दिसून नाही राहिली बापा कुठे जायला येतं. तुम्ही दुधाची व्यवस्था करा पटकन. तामू करायन ते बाबा. मॅडम या लेकरांना दूध कुठून आणू बाबा. मी कुठून आणू दूध. कोणती बाई दूध दिले आता. कसं काय करू या दुधाचा बेळ कसं काय लावू आता. बाबू लोलू नाही ना बाबू. गोंद्या लोलू नको ना. बुढे बा तुम्ही काही व्यवस्था करा बापा. ते दूध पावडरचा डबा आणा. नाही तर मग कसं गाईचं दूध पा बापा कुकडे बी. आणि ते लवकर आणा. कसं त्या दूध बाळाला लवकर दूध पाहिजे बरं. नाही तर ते राहणार नाही अजून. मॅडम हे पोरग घ्या बा तुम्ही तुमच्याजवळ. मी आणतो दुधाची व्यवस्था करतो. मी जातो ना बाहेर आणतो मी दूध आणतो. मला लेकराले लोल नको द्या बाबू. लोल नको. मॅडम नो लाय ना तू. मी दूध आणतो तुले. बाबाजी हे तुमचं लेकरू आहे बापा. तुम्ही पहा तुम्ही निपटा काय आहे तर कसं मला सांगायचं काम होतं बापा. ते सांगलं मी ना ते करा. आता तुम्ही काय करायचं दुधाची व्यवस्था. मध्ये कामात ना बापा आबाजी. मध्ये काही एकच नाही धरून बसा लागत नाही. चालली बाबा मी आबाजी. बापा मॅडम मोठी कोणतीच बाई नाही हो मॅडम. माझ्यासोबत कोणीच नाही ना बाई नाही ना. एवढं मदत करा बा मला लेकरू सांभाळा. मी दूध आणतो ना. आता घरी घेऊन जाऊ का मला लेकराला मी. बापा मला काही सांगू नका. तुम्हाला पहिले समजायला पाहिजे होतं ना. एखादी बाई पाहिजेच ना बापा दवाखान्यात. ते समजलं नाही तुम्हाला काही बापा. ते काही आता मध्ये हे नका करू बापा. ते डॉक्टरले विचारता मग दादा घरी. नाही तर जासन बापा तसे जाता आटून. मॅडम चुकलं बाबा. 5 मिनिटं सांभाळलं असतं बा पोरगं. पुरते माहिती भेटून लवकर हे डोंगराचं मॅट करू नोटीस. मॅडम बाबू लोलू नाही ना. मॅडम गेली पुण्याला. कसं करू रे गळा. कमली नाही चाट मारली म्हणजे कुकडे गेली काय माहित कशी करायला. तो समाज शोक गायब आहे. देवा कसं रे देवा माकडे पाय रे बाबा. येऊ शकले करू आहे रे 4 दिवसाचं. मागोंड्या बाबू लोलू नाही ना बाबू. पप्पा बाबू पप्पाकडे. अरे डॅन्या काय झालं. काऊन दौडून राहिला तू. काय झालं. काय सांगू मला मुखा मी तुले. काय सांगू याची माय कुकडी गेली दिसून नाही राहिली. ते कमली हे पोरगं भ्या लढून राहिलं बा दुधासाठी. काय करू कसं करू मला काही समजून नाही राहिला. तो समाज काही दिसून नाही राहिला गड्या. काय कसं काय झालं हे. देवा रे देवा. 4 दिवसाचं लेकरू आहे रे बाबा. खंडान भूक लागली रे याले. घे ना मग दाबून. घे दाबून. गेली ते कमली पोहून त्या समाजसेवका बरोबर. तुला सांगू तर ऐकच ना. तू काही भादरतो म्हणून. आता घे. आधी शकली ना आता चांगली. आता बाबू ते 4 दिवसाला लेकरू राहती. लेका हेंबाड्या भानाच्या. तुम्हाला पहिले सांगू राजा तर तुम्हाला पटे ना. आम्हाला काढून दिलं राजा तुम्ही नटून ह्यानी. त्या समाजसेवकाला तुमच्या हाती गाजर दिलते का. गावातल्या लोकांची वाईट झाली तुम्ही. तो वैकीचा ना पायकीचा त्याला गोड राहील. त्याला जोड ठेवलं ना आम्हाला काढून दिलं. बुडेवा हे होणारच होतं. आम्हाला माहित होतं ना. 4 खेप सांगू आम्ही बुडेले. हा काही बाबा नाही बरं. समाजसेवक बाबा नाही बरं. बाबा माय चुकलं रे बाबा. चुकलं रे बाय. मी काय भरून राहिलो का. त्या समाजसेवकाला चाट मारले बाबा. ते कपली त्याच्यापेक्षा बाबा. त्याच्याबरोबर गेली वाटते पाहून भावते. दिसूनच नाही राहिलं राजपासून. कुठे गेले काय माहित बाबा. माझे करून घरात लढून राहिलो बाबा. कसं करू रे आता. कसं करू. चाटणं त्या समाजसेवकाले पैसे देऊन राहिला तो डिलिव्हरीचे. चाट त्याले गावातल्या लोकांना दूर ठेवलं. माई बायको आली ते अटीचा. मा बायकोली दिलं काढून. तुमची गरज नाही म्हणे अटीचा. मग घे ना आता. बसला कचक्या चांगला. आता मला वय करत रे. आम्हाला पहिले समजलं होतं की हा समाजसेवक काही कामाचा नाही. तुला 10 खेप सांगितलं याच्या नांदोक लागू बरं. याला काढून दे. नाही समाजसेवक चांगले आहेत. मा दोस्ता मा बायकोची डिलिव्हरी करून राहिला. पैसे देऊन राहिला. घे मग दाबून. नेली बुडी पोहून त्यानं. बाबा बोले बाई ताकार बाबू. काय एवढा बदमाश आहे म्हणून तो समाजसेवक. आणि कमली एवढी बाबा नाही बोले माहित होतं ना बाबा. काय करू आता. मला काही सुसून नाही राहिलं रे बाप्पा. काय करू देवा. कसं रे बाबाच पदरात टाकलं का रे. हे पहिली बायको मेली. हे पाहून गेली. आता कसं करू मी. हे लेकरू 4 दिवसाचं आहे बाबा. कसं काय बाबू याने कसं दूध पाजू. काय करू मला काही समजत नाही बाबा. याचा हातबूज आगडोड कसं काय करू बाबा. कसं करू. पहिले लढणं बंद करा तुम्ही. ते लढू नका तुम्ही. ते लेकरू यापेक्षा लढून राहिलं जोऱ्यात. कसं आहे आता पहिला आपण दुधाची व्यवस्था करू काही ना काही. आजची दुधाची फुदाची व्यवस्था करता बे. द्या हे पूरकोटीस टाकून. चला घरी. काय ज्ञान्या बाबू तू हे बी लेकरू नाही. हे तिसऱ्याचंच आहे बाबू. ती कमली 52 होती. तुझ्याशी ती तुझ्या बरोबर राहिली ना. तिला पहिलेच दिवस होते. हे तुझ्या मस्तकी मारलं हे लेकरू तिनं.
ते काही कामाची धडी बाई नाही येते. ती जर लेकराची जर काहीची नाही आहे तर ते बाई काय कामाची. रे बापा जिता जीव आहे ना बापा, पप्पा पप्पा करते रे बोले हा. आणि पोरगा आहे ना, एक तर पोरगी असती तर पाहिलं असतं, पण हा पोरगा आहे ना बाबा. नाही रे बाबा, मी नाही सोडत बाबा. कसाही वागून मी बाबा, वागून पण झाले. देवा कसं रे. हा वागवा बापा, लागलंच तर वागवा तुम्ही. पण कसं कोणी सांगते तर ऐकत जा. तुमची बाटी घोडी नका हाणत जाऊ तुम्ही. शांतपणा नका करत जाऊ तुमचा. बाबा माझं चुकलं ना, मला माहित नाही ना एवढा विश्वासघात होईल मा बरोबर. हा समाजसेवक मला दगा देत म्हणून मला माहित होतं ना. गोड गोड बोले ना बाबा, मला जपून ठेवलं त्यानं. बापा कमलीले लांबवलं त्यानं. हे कमली पोहून गेली त्याच्या बाबा. कसं करू या लेकराले, दुधाची सोय कशी लावू आता, कुठून आणू दूध याले. अरे ज्या बाईले लेकराचीच पोळेल नाही ती बाई काय कामाची रे. बिनलाच्या वाहनाची कमली मग तिच्या कंबळल्यात लाताच मारा. पण तुले पटली होती ना बापा, मोठी चाटून पुसून खाल्ली तुले लाज नाही ना रे डॅन्या, तुले लाज नाही ना. नको रे भाऊ, बोल नको बापा. दुधाची व्यवस्था करा गडे काहीतरी. मला लेकराले दूध पाहिजे बापा, दूध पाहिजे ना, काहीतरी करा दुधासाठी. बरोबर बा, आम्ही करतो काहीतरी दुधाची व्यवस्था. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, आलोच आम्ही. हो चला बरं पाटील, चला बरं दूध घेऊन येऊ आपण. आज आणणार रे बापा, त्याचं डमडम पाण्याचा आणसात मला लेकराला दूध चांगला आण जा बापा, नाही तर बासू कुठं आणसात. मला आला एक कोणता एक लाला आहे बोले. हा बाबू काका गेले रे दूध आलेले, भाऊ गेला त्या दूध आलेले. हो ना डॅन्या, तुले ताज्या म्हशीचं दूध, ताज्या गाईचं दूध तुले. हो का घरचं आहे का अटीसा, हॉटेलवर राहायला लागते ना बाबू. डमडम पाण्याचा भेटणार आहे अटीसा काही तुला काही कोरं देणार आहे कोणी. हो बापा कसं या ना. अरे देवा रे, कसं रे बापा. ललू नको ना बाबू, ललू नको ना, ललू नको ना. मी ललू नको ना. पप्पा तुझ्या डोळे आहे ना, ललू कशा जायला बाबू, ललू नको. लढू नको ना. चाल दे बाबा, मी चाललो बाहेर. मा डोकसू दुखून राहिला आता. चाल बाबा, गावातले फोन लावा लागेल बाबा पटकनी, हे सांगा लागेल का रस्ता झालं म्हणून असं. चाल बाबा. अरे बाबा गड्या उखा थांबणार रे बापा, कुकडे चालणार रे तू. देवा काय परिस्थिती आली रे बापा. ललू नाही रे मला, ललू नाही ना. गोद्या ललू नको ना. तू गोद्या वाया गोद्या. चाल बाप्पा चाल. गावातल्या लोकांनी माहित पाहिजे ना. त्या सरपंचाले शांतारामले पहिले सांगून द्या लागेल. नाही तर म्हणतील सांगितलंच नाही. आता ही किती आफत मोठी आली सांगा. आता हे लेकरू 4 दिवसाचा आहे, वागवा कोण. या डॅनेजर मागवल्या जाते का हे. त्या कमलीले लाजा जराशी बिनलाजा वाहनाची. 2-3 महिने होऊ देतील मग जाते बाबा पोहून. एवढा तुला कोण आलता तर कोणता तुझ्या समाजसेवक होता लवड तुझ्या बिनलाजा खाणीची. एवढी बोगस बाई, एवढी तर दुनियात नाही बाबा कोणी. कमलीचं काही चुकेल नाही याच्यामध्ये. हा आपला बिनलाजा आहे ना, हा डॅनियल बिनलाजा आहे. सायला अठीचा थांबलो मी तर मला काढून दिलं त्यानं. भडीच्यानं मा बायकोली काढून दिलं. आमचा अपमान झाला तरी मी बापा याचं तोंड पाहायला आलो. अठीचा दोस्त आहे ना, लहान दोस्त आहे ना, सोडता येत नाही. आमच्या मोठ्या गाडीला आग आहे. हो काय करता. लाज गेली तरी या लागलं अठीचा. आता किती बडबड करून काहीच फायदा नाही. गेली पोहून ती कमली. आता काय खरा बदनामी झाली त्याची, त्याच्याबरोबर माही झाली. बाप्पा चल, गावातले पहिले फोन लावून देऊ, सांगून देऊ त्याले. हॅलो, हा शांताराम आहे काय. बोला बोला बुडेवा, काय म्हणता. अरे बापा शांताराम घोड झाला ना रे गड्या, घोड झाला ना बापा. काय घोड झाला बापा आता नवीन. काय झालं. अरे बाबा हे कमली तो समाजसेवक पोहून गेले ना रे गळा. हे लेकरू टाकून दिले बाबा. या डॅन्याले चाट मारली त्या बुडीने डोंगरीनं. ते गेली पोहून. सांग आता किती बेकार आहे तर. रे देवा देवा देवा. काय रे बापा, काही लाजही नाही रे बापा. येणे का लाजा ऐकल्या का बुडे बा. 4 दिवसा लेकरू आहे बापा. 4 दिवसा लेकरू कोण सोडून जाते हो. एवढे बिन लाजे मारलेले काय हे डगरी म्हणा हातजोळा बापा. गड्या शांताराम बेकार झालं गड्या हे. आता काय करा मला काही सुसून नाही राहिलो बा. तरी या बिनला गेले दादा केप सांगितलं बा समजून, तरी ऐकत नव्हता ना. हा ही कमली बावन आहे, तो समाजसेवक त्याच्यापेक्षाही बावन आहे. पण हा गडी आपला घोड्यावर बसेल होता डॅनी. नाही तो मा बायकोचं बिल देते. बेकार तर होणारच होतं बा. ते तर आपल्याला पहिले दिसेल तर चित्र काय आहे तर. आता जर तो दुसरा माणूस जर बुडील जवळ चिटकून राहिला तर तो काय चांगल्या मतानं होता काय. तो त्या बुडीचा लवर होता, ते आपल्याला पहिले समजलं होतं. पण हे डंगर आपलं बिन म्हणजे जायला याला चव नाही ढाण्याले. काय करता सांगा तुम्ही. आता आपलेच गहून आपलेच काय म्हणजे आता काय बोले हे नाही. जे गड्या जे झालं पण आता पुढे काय करतं कसं करतं ते सांगू तू मले. मला काही सुसून नाही राहिलं गड्यासाठी. काय करा काय नाही तर काय तर मंत्रबोध झाले.
काय करा म्हणजे काय आता डायरेक्ट ते लेकरू घरी घेऊन या, मग घरी आल्यावर व्यवस्था पुरू काहीतरी. हा, एखादी बाई नाही तर एखादी मावशी फावशी येशील गावात, एखादी बुड्डी बाडी तिच्या हवाले करून देऊ ते लेकरू. आता काय लिहिलाच नाही बा. आता त्याची मायच पाहून गेली ते कमली, तर आपण काय करू शकतो सांगा. आता या वयात तर तशी त्या कामं सोबत आहे नाही त्या डंगरीले, पण आता काय करणार लोकांचे स्वसले आहेत बा. तुम्ही या ना मग दोघं दिवस ना, तुम्ही या. काय तसे निपटा वा टिसा, काही जास्त गडबड झालं काम झालं ना. तो गडी कसा कसा कुणाला बा डॅनी, हे मा लेकरू कुणाला ना, मा बाब्या मा पिंट्या मा गोंड्या कुणाला जळू नको असाच करून राहिला तो. ये बा तू, ये बा, हे काय झाली पोट. वा मी काही येत नाही, माय एक तर तिकडे फवारणं, मला तर फवारायला जा लागते, माझं जमत नाही. लागलंच तर कसं तुम्ही निपटा सारं, काही अडचण आली तर मला फोन करा तुम्ही. हा, तसं काही मला विनाकारण बोलू नका. या टोकरान घरी चालले या, सामान असेल तर घेऊन या. बरोबर बापा, आहे तुम्ही काय आहे तर. हा, येतो मग मी. हा हा, ठेव रे बाबा, ठेव बाबा, शांताराम फोन ठेव बाबा. हो बुडे बा, या. तीन लाजवानाच्या डॅन्या, तुले लाज नाही रे. मी तुला 10 खेप सांगितलं का, त्या मागं राहिलो मी. मला आखरी शेवटी तुला काढून दिलं. आणि आता हे पाहिनं काय थेरा झाला हा. बोलूनही काही फायदा नाही बाबा. पुरा बिनलाजाचा आपला दोस्त तर काय करणार हा. त्या समाजसेवकानं पुरा बांबू घेतला, लावला ना आता आपल्याला. काही खरं नाही ना. हे लोकांवर विश्वास ठेवायला पुरत नाही. कोण काय करीन तर घरात द्यायच्या लायकीचे नाहीत लोक, यश असतात मग. चाल बापा जा, डॅनियल सांभाळायला लागेल, नाही तर अजून तो खचून जाईन बापा. कसाच करून लढून पडून राहिला बापा. या वयात लढणं बरोबर नाही. अटॅक फटाक आला तर ते लेकरू कोणा वागवा. 4 दिवसाचं लेकरू आहे, आपल्याच गळ्यात पडीन बापा. ते दोस्ताचं लेकरू आहे तर आपल्याच गळ्यात पडीन. चाल बापा चाल, काय करू बापा, समजून सांगू त्याले. चाल बापा, काय करतं आपला दोस्त हराम घोरायचं. राजा सरपंच बेकार झालं, राजा बेकार झालं शांताराम भाऊ. अरे बापा, त्या ज्यांनी बुडाली ते बुडी सोडून पोहून गेले ना. ते कमला बुडी त्या समाजसेवकाच बरोबर गेली पोहून. बापा मी तर तुम्हाला पहिलेच म्हणून ते कमली भावन आहे, तिनं मले फिरवलं राजा. तर हा डॅनी किच गली मी खसखस आहे. मी सांगतो तुम्ही ऐका ना म्हटलं. आता समजलं तुम्हाला कसा आहे तो दणका, गेली पोहून. हा डॅनी पुरा बिन लागला त्या कमलीच्या नादी. फालतू पैसाही गेला, सारं तितंबे झाले. ते आता लेकरू आता यालेच वागून आहे. ते काय खरं आहे म्हणजे हे. चुना लावून गेली ते कमली, चुना लावून गेली. या सडेल तोट्याले डॅनीले डंगऱ्याले आपण हॉस्पिटलमध्ये जाऊन सांगितलं की नाही की बुडेबा हे बुडी बाबा नाही पुरं. हा समाजसेवक कोण आहे, हा बुडीला चिटकून राहिला ना अटीसा. हा याच्यावर जरा लक्ष द्या. हा बावन आहे, काहीतरी करीन या बुडीचं. त्याचं काहीतरी आहे भानगड चालून राहिलं. ऐकलं त्या डंगऱ्यानं. सरपंच काय ऐकणार आहे भाऊ डॅनी. त्याला कसं चाट्याला गोड लागलं ना त्या डॅन्याला पहिले. मग काय ऐकीन तो तुमचं. कमली गोड होती त्याले. आता घे म्हणा दाबून गेली ते पोहून. आता बाबू म्हणा ते लेकरू आता लढत असेल तटीसा तो डॅनी. पंच आपण भविष्य काढलं होतं तटीसा की असं होणार आहे म्हणून. पण आता त्या बुड्यानं ऐकलं नाही आपल्यास, डॅनी बुड्यानं. आता आपण काय करू शकतो सांगा बा. आणि बुडेल काही जरा शिकला आज आहे. 4 दिवस झाले ना बा डिलिव्हरीले. एवढं उसक लेकरू हितभर लेकरू सोडून गेली ना. किती भावना अशी हे डंगरी सांगा कमली. किती भावना अशी गळे हो. ते जर मले चाट मारू शकते तर हा डॅनी चिचगली मी खसखस आहे गळे हो. तिनं 17-60 नवरे सोडले अदलो. तिले एक पटत नाही. तिले पाहिजे नोटा ऐश करायला पाहिजे फक्त. तिले कशाचीच काही घेऊन नाही. लेकराची नाही फेकराची नाही काहीच नाही. तिले फक्त ऐश करायला पाहिजे. ते कमली लय भावना बा हो. तुम्हाला सांगू ना मी कशी आहे तर लय खतरनाक आहे ती. या वया शोभतात काय डोंगरीले, शोभतात काय ह्या गोष्टी सांगा. आता काय बुवा शांताराम भाऊ राजा चक्रात पडलं राजा. काम काय कसं काय करा आता सांगा राजा सरपंच. तो समाजसेवक किती भावन की या वयात तो त्या डोंगरीला घेऊन जाऊन राहिला. कुठे नेलं काय माहित बा. आता ते लेकरू हितभर कसं काय करता. कसं काय करता आता चक्रात पडली गाई. आता काय करता म्हणजे हितभर लेकरात आता डॅनी वागवीन. हागमोत तोच करीन, दूधही तोच पाहिजे. काय तर तो वागवीन. आता त्याचं लेकरू आहे ते. आता पोहून गेल्यावर मायच पोहून गेल्या लेकराची तर काय आहे वागवणं तर आहेच. कुठे तर काही फेकतायत नाही कुपा काठीत. वागवाच लागेल ना. वागवल्याशिवाय कसं काय होईल. बरं की नाही बापा. त्या उखा बुड्यानं सांगितलं नाही तर काल आपल्याला काही माहित नसतं पडलो तिकडे काय झालं म्हणून. बापा ते उखा बुड्याची बायको मला कालच तर भेटली होती. ती बुडी म्हणे आम्हाला काढून दिलं म्हणे या डॅनीनं. तरी म्हणे मग बुडा तरी सा जबरदस्ती थांबेला म्हणे रोडवर आहे म्हणे. मग बुड्यानं रात्र रोडवर काढली वाटते भाऊ. आज सकाळी गेला वाटतं हॉस्पिटलला बुडा. काही असो सरपंच, पण आता काय करता कसं करता सांगा मला तुम्ही आता. काय त्या कमला बुडी थांबलता काय. समाजसेवक कुकडे गेला पण त्याला पाहता काय.
हो बापा शांताराम भाऊ ते झांबल झुंबल करायला पुरत नाही. त्याच्या नांदीला गेलं पुरत नाही. आता त्यात वाया जायला गेले तर गेले पोहून. ते स्वतःला समजून राहिले जवान डंगरान डंगरी. त्याच्या काही नांदी लागू नका. आपल्याला जे काही करायचं आहे ते आपण आता गावात ते लेकरू आलं डॅनी बुड्डा आला की मग करू काय करायचं आहे. बरोबर सरपंच तुम्ही म्हणसान तसं बा. पाहू आता गावात आल्यावर लेकरू तर लोक काय करू नये मग. तो झाबऱ्या कुदीन बाबा ते लेकरू आणलं तर आता ते बुडी पोहून गेल्यावर तर तू उभा आडवाच कुदी नाही डॅनीच्या उरार. तू म्हणून लेका डंगऱ्या तुला पहिले समजलं नाही माही कमली कमली करा ते गेली पोहून. सांगा ताटीचा तमाशा नाही का आता मग. कुदणार तर आहेच बा. आता त्याला काय इलाज आहे आता. आता कमला बुडी पोहून गेल्यावर तो तर म्हणीस ना बुड्याले का तुम्हाला लय गोड होती ते. मला तुम्ही काढू द्या नाताले. आता कसं आता काय खासान कुसय कोणाचे द्या शांताराम भाऊ मग पोक आहे तर आता काही कलबला करू नका आणि गावात काही कोणाला सांगू नका असं झालं म्हणून. मला नका सांगू या बुड्याला सांगा. हो बुडे बा कोणाला सांगा नका. नाही बाबा आपल्या तोंडातून शब्द नाही निघत. आपण कोणाला सांगत नाही गावामध्ये. तेरी बी चूप मेरी बी चूप. चला मग चला मोडा हा विषय. अरे मॅडम ती बुडी होती ना त्या बुडीले ते पोरगा झाला होता. ते बुडी गायब झाली ना मॅडम. ते पूर्ण हॉस्पिटल मी पाहिलं. ते हॉस्पिटल मध्ये बुडी नाहीये. काय करा काय नाही समजून नाही राहिलं मॅडम. आता ते पोरग एवढं लढून राहिलं खूपच. काय असेल ना कुठं तरी गेले असतील त्या कुठं. बघा ना तुम्ही व्यवस्थित. नाही ना मॅडम कुठेच नाही ना ते बुडी. पूर्ण हॉस्पिटल मी चापलं मॅडम. एक कोपरा पाहिला ना कुठेच नाही ना ते बुडी. तो बुडाई लढून राहिला ना मॅडम. आणि ते लेकरू तर त्याच्यापेक्षा लढून राहिलं. का नाही पावल्या जाऊन राहिला मॅडम त्याचा. बिल राहिलं ना त्यांचं. ते असे कसे काय गेले निघून. ते आबाजी आहेत ना त्यांच्याकडून घ्या ते बिल. मग ते आजीबाई कधी गेल्या काय तुम्हाला काहीच पता नाही काय. तुम्ही हॉस्पिटलमध्ये असता की कुठं असता मग. तुम्हाला कोण येते कोण जाते काही माहित होत नाही तर. मॅडम रात्री ते बाळ खूप रडत होतं ना. मग मला अचानक जाग आला मॅडम. मी गेली बाळाजवळ तर काय बाळाजवळ त्या बाळाची आईच नाही. ती बुडीच नव्हती ना. मग पूर्ण मी तेवढ्याच रात्री पूर्ण हॉस्पिटल थांबवलं पण कुठेच नाही ते बुडी सापडली. काय करा मॅडम आता काही सुचूनच नाही राहिलं. जाऊ द्या ते काही करा नाही लागत. पण ते कसं त्या बुडीचं सिझेरियनचं बिल बाकी आहे. आणि त्या बाळाला चेकअप करायला आपण बालरोग तज्ञ बोलावले ते बाहेरून. त्यांचं पण बिल बाकी आहे. ते कसं त्या आबाजीजवळून पूर्ण बिल वसूल करून घ्या. हो ना मॅडम तेच करत आहे ना मी. पण कसं त्या आबाजी ज्यानं ते बाळ सांभाळल्याने जाऊन राहिलं ना मॅडम. ते कसं एकटेच पडले आबाजी. त्याच्यासोबत कोणी नाही बी आता. ते तुम्ही त्यांच्याकडे ते लक्ष नका देऊ. कोण आहे कोण नाही सोबत. ते तुम्ही तुमचं काम करा आता. जा आपण का समाजसेवा करायला बसलो काय. ते काही करा नाही लागत आपल्याला. त्यांचं आपलं बिल वसूल करा आणि द्या त्यांना पाठवून काय आहे तर. हो ना मॅडम करते मॅडम. चला तुमच्या ज्यांना नाही जमणार ना. तुमच्या बोलूनच समजून राहिलं ना ते. चला मी येते तुमच्यासोबत. सांगा आता त्या बुड्याला एवढं दुःख झालं. त्या बुड्याची बुडी गायब झाली आणि मॅडम म्हणते बिल वसूल करा. आता सांगा हा कोणता प्रसंग आहे. मॅडम हे बिलाची पडेल. बापा हे डॉक्टर लोक काही खरे नाहीत बापा. पैसेच पाहतात ना. कोणाचा काय प्रसंग कोणावर काय अडचणी आली ते काहीच पाहत नाहीत ना. पैसाच करतात. बाबू ललू नाही ना. मी आणतो तुझं दूध आणायला गेला. उखा काका दूध आणायला गेला. हो बाबू आणते ना उखा काका. ललू नाही ना बाबू. ललू नाही ना. तुम्ही माय बाबा निघली काय कोण द्याले बाबू. ललू नाही मग कोणत्या ललू नाही. उखा आणलं घालतो दूध आणलं घाले. मा पोला दूध आणलं घालतो ना. दूध आणलं नाही दूध तिथून नाही राहिलं मला काही. दूध नाही आणलं तुला मा पोलाले. मी दूध आणायला थोडी गेलो. तो पाटील गे राहिला दूध आणायला. तो आणून राहिला दूध. थांब जरा शांतता ठेव. आता काय तुला काय असंच गेलं नसंच भेटते का दूध. बापूला दूध बी नाही बाबू. दूध नाही बापूला ललून राहिला ना बाबू. ललू नाही त्या काका काही कामात नाही ना. उखा काका बघत आहे तो. त्यानं दूध नाही आणलं तुले. दूध नाही आणलं. कुठे गेला काय माहिती. काशी करायला तो. काशी करायला गेल तू कुठे गेलता झप्याले रात्री. कबली पोहून गेली तर कुकडे गेलता तू. अरे मला भटा बोलून राहिला तू. पटून काढून द्यायला सायासाठी आलो तरी मी. तू यांना दोस्तार आहे म्हणून दोस्तीच्या खातीर आलो मी. खरकटे हाव रे. तू कुठे गेलता रात्री. माझा संड झपला इकडे कमली पोहून गेली. या लेकराची माया झपा लागते का दवाखान्यात एवढं. साया काही डोकसा ऐक नाही तुले सांगू दादा की त्या कमलीवर विश्वास ठेवू नको बरं. तो समाजसेवक बोगस आहे. घेऊन जाईन त्या कमलीले. पण तुला काय ऐकलं बोमले काढून दिलं तुला. आता घेणं दाबून कचक्या. हो बाबा मॅडम माया पोरा लेखाचा दुधा डबा दे बाबा. चाललो आम्ही घरी चाललो बाबा. घरी चालले तुम्ही. बाबा पहिले बिल द्या. बिल चुका पहिले. ते सिझेरियनचं बिल राहिलं. या बाळाला चेक केलं ते बालरोग तज्ञाचं ते बिल राहिलं द्यायचं. तुम्ही का तसेच चालले काय. ते करा पहिले चुकतं. काही बोलून राहिले का मॅडम. त्या समाजसेवकात पैसे दिले ना डिलिव्हरीचे. तुम्ही का डबल पैसे वसूल करता का आमच्याकडून. पैसे काही नाही बाबा. पैसे कुठून देऊ. बाबाजी 1 रुपया दिला नाही त्या समाजसेवक ना. तुम्ही काय बोलून राहिले बिल चुकतं केलं म्हणून. कोणाजवळ दिलं विचारू का सर्वांना. काय बोलून राहिले तुम्ही काय नाही. काही समजून नाही राहिलं बाबा. बाबाजी
ते बिल चुकतं करा तुम्ही आणि मग पहा तुमचं काय आहे तर. 1 रुपया दिला नाही कोणाच बिलातला. रे बाप्पा हे नवीन भानगड आली रे भाऊ अजून आता डॅनेच्या मागं. अभि त्या समाजसेवकानं बिलही भरलं नाही. घ्या दाबून आता. हं? म्हणजे आयता वयता गेलाही तो पोहून गोड गोड बोलून आणि बसा आता दाबून बसते आपल्याला. बरं लागते 50-60 बिल आता किती आणि किती नाही. बाबा मॅडम आज देखो त्यानं गड्डी काढायला तिनं 50,000ची ही डॉक्टरले देतो म्हणे. हं? दिले असतील ना बापा, तुम्ही खोटं नका बोलून. आता ते पोहून गेले तर का आमच्यावर बिल फाडता का बाबा डबलचं? काही बी नका असं करू बाबा मॅडम. हो आबाजी, आम्ही कशाला खोटं बोला ते 3 पैशासाठी? त्यांनी पैसे दिलेच नाही ना. रेकॉर्ड असते ना आमच्याकडे, पण नाहीच आहे ना बिल दिलेलं. मग आम्ही कशाहून म्हणा की दिलं म्हणून? तुम्ही म्हणता दिलं बिल. नाही दिलं ना त्यांनी. एकदम गरीब माणूस हा. जाऊ दे आता. कसं आहे त्याला दुःख व्हायला बापा. त्या लेकराला माय नाही, ते लेकरू लढून राहिलं. काय बापा तुम्ही बिल मागून राहिले तो काय कोण्याच हालत मध्ये राहिलं नाही ना. आबाजी, मी इथं समाजसेवा करायला बसलेली नाही आहे ना. बिल चुकतं करा तुम्ही. आणि मॅडम त्यांच्याकडे लक्ष द्या, हे गेले नाही पाहिजेत बिल दिल्याशिवाय. हो मॅडम, तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, बिल घेते मी त्यांच्याकडून. बापा मॅडम आता तुम्ही म्हणता दवाखान्याचं बिल द्या बापा. माहिती तांबाखूच पुण्याची सोय नाही. या उख्याला विचारलं माझं असतं विचारा तुम्ही काय परिस्थिती आहे बाज. सूर्याची पुढी नाही बाज. 4 दिवसाची व्हायला ते खोटं करून राहिलो बाबा. तुम्ही 50,000 मागून राहिले. कुठून देऊ बाबा बिल हे? कुठून देऊ? जी पुरी गुंडी अटकली रे भाऊ. आता कुठून आणीन पैसा बिचारा? कुठून आणीन? आता किडण्या जिंकणं झाले 2. दुसरं काही नाही ना. कमलीन मारली 4. समाशक गेला पो. मित्र उर्वरित भाग आपण उद्या पाहू. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांना नक्की व्हिडिओ पाठवा. बरं शेअर नक्की करा. व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक सर्वीकडे आपला व्हिडिओ पब्लिश करा.